फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, कालच मी गावावरून इकडे माहेरी आली आहे आणि आज भाऊबीज आहे. तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता जे काही भाऊबीजची ओवाळायची तयारी वगैरे आहे किंवा ज्या काही थोड्याफार किरकोळ गोष्टी आहेत त्या सुद्धा मी आता करणार होते. सो विचार केला त्याआधी ब्लॉग स्टार्ट करू आणि छान असं तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या आणि भाऊबीजच्या शुभेच्छा देऊ. तर आता ठीक आहे, जे काही भाऊबीजला आपण दिवे वगैरे ओवाळतो त्याच्यासाठी मी थोडंसं डेकोरेशन वगैरे करणार आहे. माझं हात आवरून झाला आहे, सो मी तीच तयारी करते आहे. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. तर आता मी इकडे जे काही भाऊबीजला आपण ओवाळण्यासाठी आसन टाकतो तर त्याच्या अवतीभोवती जे काही माझ्याकडे झेंडूची फुलं होती त्यात मी फुलांची रांगोळी काढून घेणार आहे. आणि मी पण हे बघितलंच आहे दुसऱ्या कोणाचं तरी, तर ज्यावेळी आपण ही फुलांची रांगोळी वगैरे काढतो ना तर त्यावेळी ही झेंडूची फुलं कट करून घ्यायची. जे काही त्याच्या मागच्या दांडी वगैरे असते ब्लॅक कलरची ती घ्यायची नाही, म्हणजे रांगोळी अगदी एका कलरसारखी आणि छान वाटते. सो आता मी इकडे तेच करते, झेंडूचे फुलं कट करून घेते आहे आणि त्यानंतर छान अशी मस्त इकडे मी रांगोळी बनवायला घेते. खरं तर काही डिसाईड केलेलं नव्हतं कशी काय बनवू, जसं जमेल तसं बनवते आहे. आणि इकडे आई मला विचारायला आली होती की कुठली साडी घालू किंवा काय असं म्हणून. तर आता ठीक आहे, मी छानपैकी असं इकडे रांगोळी वगैरे काढून घेते आणि जे काही आसन टाकले आहेत ओवाळण्यासाठी ते सुद्धा व्यवस्थित डेकोरेट करून घेते. आणि ठीक इकडे छान अशा पद्धतीने माझी फुलांची रांगोळीसुद्धा काढून झाली आहे. जो काही ताट होता पूजेचा किंवा ओवाळण्याचा तो पण इकडे रेडी आहे. सो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही फुलांची रांगोळी कशी वाटली. त्यानंतर छान असे मी दिवे जे काही होते ओवाळण्याचे ते प्रज्वलित करून घेतले आणि नंतर भावावरून दिवे वगैरे ओवाळून घेतले. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता माझं जे काही होतं ते आवरून वगैरे झालं आहे, जेवण वगैरे झाले आणि गावातच इकडे माझी आजीसुद्धा राहते. सो आता आम्ही आजीकडे जातो आहे दिवे ओवाळण्यासाठी. मावशी मामा वगैरे सर्व तिकडे आलेले आहे म्हणून. आणि आता छान असं माझं आवरून झालं आहे आणि मम्मीचं पण आवरून झालं आहे. मम्मी ये ना इकडे. आणि आईचं पण छान असं आवरून झालेलं आहे. सो ठीक आहे, आता आम्ही निघतो आणि मम्मी दरवाजा वगैरे लावून घेतो. आता आम्ही निघतोय, सो मी तिकडे जाऊन ब्लॉग स्टार्ट करते. तर ठीक आहे, आता आजीकडे आल्यानंतर आई सर्वात मोठी असल्यामुळे आईने आधी मामाला, त्यानंतर मावशीचा मुलगा, भाऊ या सगळ्यांना ओवाळून घेतलं. त्याचनंतर मग 2 नंबरची मावशी, लहान मावशी आणि त्यानंतर आम्ही मावशीच्या मुली वगैरे किंवा मी सुद्धा सर्वांना ओवाळून घेतलं. खरं तर आईकडे सगळेजण जमा झाले होते आणि एवढं छान मजा वगैरे असते तिकडे सगळे एकत्र आल्यानंतर. आता इकडे दोघं मावशींनी वगैरे सुद्धा ओवाळून घेतलं. त्यानंतर मावशीच्या मुलींनी आणि मी सुद्धा भावांवरून आणि मामावरून ओवाळून घेतलं. आणि अशी काहीशी भाऊबीजच्या गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. खरं तर आहे ना, ब्लॉग मी जास्त मोठा बनवत नाही आहे कारण फोनमध्ये थोडं स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून मी खूप छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी शेअर करते आहे.
सो वाळून वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान एक ग्रुप फोटोची किंवा क्लिप घेतली ग्रुपची आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यानंतर मग जे काही होतं ते मी ब्लॉग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी स्टार्ट केला आणि घराशेजारीच मावशी राहतात त्यांच्याकडे सुद्धा वास्तुशांतीची छान अशी पूजा होती. सो तिकडे पूजा वगैरे मांडली होती म्हणून मी तिकडे सुद्धा गेली होती आणि तिथले सुद्धा काही क्लिप्स घेतलेल्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. वास्तुशांतीची पूजा खूप छान पद्धतीने तिकडे मांडली होती आणि सगळं काही जे काही सत्यनारायण पीठ किंवा नवग्रह पीठ वगैरे सगळ्या गोष्टी तिथे छान असं मांडलेल्या होत्या. त्यानंतर छान तिकडे पूजा वगैरे चालू होती. त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो अशी काहीशी छान पूजा वगैरे मांडलेली होती आणि त्यानंतर तिकडे जे काही 5 सवासिनींची पूजा वगैरे करायची होती तर त्यासाठी एक कुमारिका पण लागणार होती. तर मावशींनी मम्मीसुद्धा आलेल्या होत्या नंदुरबारवरून. सो मग मम्मीसुद्धा तिकडे पूजेला वगैरे गेल्या होत्या आणि तेच काहीशी फोटो मी इकडे तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.